चला इथं 6वीचं आपण तिसरं लेक्चर चालू करतोय. ह्याच्यामध्ये आपण काय घेणार आहोत तर पहिल्यांदा आपण घेताना काय घेतलं होतं बघा. आता मागच्या लेक्चरमध्ये आपण मराठी उतारे वगैरे घेतले. मराठी उतार्यावरचे कशा प्रकारे प्रश्न विचारतात ह्याच्याविषयी माहिती बघितली. त्याच्यानंतर 2 नंबरच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितले की नाम सर्वनाम शब्दाच्या जाती बघितल्या. टोटली जाती 8 आहेत. त्याच्यापेक्षा आपण आता सध्या स्टडीला किती आहेत तर 4 आपल्या शब्दाच्या जाती आहेत. त्याच्यानंतरचा टॉपिक कुठला येतो तर लिंग. लिंग म्हणजे नेमकं काय आहे, लिंगाला काय म्हणतो आपण, हे लिंग कशावरून आपण ठरवतो तर नामाच्या स्वरूपावरून एखादी वस्तू. सगळ्यात महत्वाचं काय आहे तर नाम. मग आपण सुरुवात करतानाच नाम म्हणतोय. नामाच्या स्वरूपावरून एखादी वस्तू वास्तविक काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे, वास्तविक आहे किंवा काल्पनिक आहे. बघा प्रत्येक शब्द ना शब्द फोडते. वास्तविक आहे की काल्पनिक आहे. एखाद्या व्यक्तीच्या नावावरून रूपासारखी बघा नामाच्या रूपावर एखादी वस्तू, एखाद्या वस्तूचं जे काही नाव आहे ते काल्पनिक आहे की वास्तविक मध्ये आहे. काल्पनिक मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली. काल्पनिक म्हणजे त्याचे फक्त आपण आपल्या माइंड मध्ये त्याचा काय करू शकतो विचार, जसं की स्वर्ग सांगितलं. ओके तशा प्रकारे. त्याच्यानंतर वास्तविक आहे. वास्तविक म्हणजे सध्याच्या अवेलेबल जी काय आहे त्याच्यामध्ये पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे. त्याच्यामध्ये पण पाहिजे की ती पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे, पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे, की दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही किंवा दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही, असे ज्यावरून कळते त्याला आपण लिंग असं म्हणतो. बघा लिंग म्हणजे नेमकं काय आहे की एखाद्या व्यक्तीचं नाव आहे. एखाद्या नामाचं जेव्हा आपण ती वास्तविक असो किंवा काल्पनिक असो, जेव्हा आपल्याला त्याचा बोध होतो की बाबा ती पुरुष जातीची आहे, स्त्री जातीची आहे की अन्य कोणत्या जातीची आहे, हे ज्यावरून कळतं त्याला आपण लिंग असे म्हणतो. लिंगाची कन्सेप्ट कळाली. त्याच्यानंतर लिंगाचे मुख्य 3 प्रकार पडतात. किती प्रकार आहेत 3. एक आहे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. पुढे आता पुल्लिंगी म्हणजे नेमकं काय, पुल्लिंगीची थीम काय आहे की नामाच्या रूपावरून पुरुष जातीचा बोध होत असल्यास, मला जे काही नाम आहे त्या नामावरून जर एखाद्या पुरुष जातीचा बोध होत असेल तर, एखाद्या पुरुष जातीचा बोध होत असेल तर त्या नामाला पुल्लिंगी असे म्हणतात. पुरुष जातीचा बोध होत असेल तर त्या नामाला काय म्हणतात तर त्या नामाला पुल्लिंगी असे म्हणतात. मग एखाद्या व्यक्तीचं नाव आहे त्याच्यावर आपल्याला कळते की हा पुरुष जातीचा आहे, तर ह्याला आपण काय म्हणतो तर ह्याला आपण नाम पुल्लिंगी नाम असं म्हणतो. पुल्लिंगी आहे बरोबर. नामाचं जे काही प्रकार आहे ह्याच्यामध्ये मी सांगते की एखाद्या व्यक्तीचं नाव आहे, मला जर ह्याचं कळत असेल की ह्याच्यामध्ये मला पुरुष जातीचा बोध होतोय तर पुल्लिंगी. ओके पुल्लिंगीचा अर्थ कळाला की पुरुष जातीचा बोध होत असल्यास तर काय येतोय पुल्लिंगी येतोय. आणि त्याच्यातनच रूपावरून जर स्त्री जातीचा बोध होत असेल, कुठल्या जातीचा तर स्त्री जातीचा बोध होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो तर स्त्रीलिंगी म्हणतो. बघा पुल्लिंगी म्हणजे नामाच्या रूपावरून आपल्याला पुरुष जातीचा बोध झाला की पुल्लिंगी, आणि नामाच्या रूपावरून जर आपल्याला स्त्री जातीचा बोध झाला तर स्त्रीलिंगी. दोन्ही नामं कळाली. पुल्लिंगी कोणाला म्हणायचं, स्त्रीलिंगी कोणाला म्हणायचं. त्याच्यानंतर 3रा प्रकार येतोय की नपुंसकलिंगी. कुठला प्रकार येतोय तर नपुंसकलिंगी. पुढचा काय येतोय तर नपुंसकलिंगी म्हणजे काय, नामाच्या रूपावरून पुरुष जातीचा अथवा स्त्री जातीचा बोध होत नाही. बोध होतोय का की हे स्त्री जातीचं आहे का पुरुष जातीचं आहे, नाही होत. दोन्हीही जातीचा बोध होत नाही तेव्हा आपण नपुंसकलिंगी असं म्हणतो. बघा त्याच्यामध्ये एक सिंपल उदाहरण बघा. आता बेसिकली आपण सगळेजण सहज एखादं लहान बाळ दिसले की आपण पिल्लू म्हणतो. ऍक्च्युली पिल्लू हा जो काही शब्द आहे तो स्त्रीलिंगी मध्ये मोडतो का पुल्लिंगी मध्ये मोडतो. ते पिल्लू, तो पिल्लू का ते पिल्लू म्हणतो. ते
ते शब्द वापरतो. तो पिल्लू म्हणतो का? ती पिल्लू म्हणतो का? ते पिल्लू म्हणतो. ओके, हा जो पुल्लिंगी पिल्लू शब्द आहे हा नपुंसकलिंगी आहे. आता हे कसं ठरवतो की हे कुठलं आहे ते? तर हे ठरवण्यासाठी आपल्याला नामाच्या अगोदर तो लागत असेल तर पुल्लिंगी. नामाच्या अगोदर कुठला शब्द लागला पाहिजे? तो शब्द लागला की काय समजायचं? हे काय आहे? पुल्लिंगी. ती शब्द लागला की स्त्रीलिंगी. आणि नामाच्या अगोदर ते हा लागला की समजायचं नपुंसकलिंगी. आता तो, ती, ते हे काय आहे रे? हे शिकलेलो आहे. नामाऐवजी वापरण्यात येणारे काय आहे हे आपण याला तो, ती, ते, हे, जे, कोण, आपण, काय, स्वतः हे सगळे 9 जण शिकलेलो आहोत. आपण सर्वनाम म्हणून ह्याचा वापर करतो. बरोबर आहे? तर तो मुलगा खेळता खेळता पडला. ती मुलगी खेळता खेळता पडली. ते पिल्लू खेळता खेळता पडलं. बघा, तो, ती आणि ते. महत्वाचं काय आहे? तो, ती आणि ते. काय महत्वाचं आहे? तो, ती आणि ते. बघा, महत्वाचं काय आहे? तो महत्वाचा आहे, ती महत्वाची आणि ते. ह्याच्यावरून आपल्याला लिंग कोणते आहे हे समजतं. पुढे आता बघा, आता ह्यासाठी मी उदाहरणं घेतलेली आहेत. आता उदाहरण बघा, तो फळा, ती शाळा आणि ते झाड. आता माझ्या हातामध्ये पेन आहे. काय म्हणतो आपण पेनाला? तो पेन आणते, तो शब्द वापरतो. ओके, ते म्हणतो का ते पेन? नाही. शब्द वापरताना आपण काय म्हणतो? तो पेन. ओके, तो फोन का ती फोन? नाही, तर तो फोन. ओके, तो चांदोबा, ती चांदणी. बघा, तो चांदोबा, ती चांदणी. तो कापूस, तो हिमालय आणि तो दिवा. बघा, नाव वापरतानाच मी कसं वापरले? तो फळा, तो चांदोबा, तो कापूस, तो हिमालय आणि तो दिवा. बघा, पुरुषलिंगी पुरुषलिंगामध्ये काय काय घेतोय की बघा, तो शब्द वापरलाय. तो फळा, तो पेन, तो चांदोबा, तो कापूस, तो हिमालय, तो दिवा. म्हणजे तो हा शब्द जिथं जिथं वापरणार तिथं पुरुषलिंगी शब्द येणार. आता ती शाळा, शाळेला आपण ती म्हणतो, ती शाळा. आता अजून काय म्हणू? ती गाय. बरोबर, तो बैल, ती गाय. बरोबर, ती रात्र, ती चांदणी, ती म्हशी, तो कप आणि ती म्हशी. बघा, कपला काय म्हणतो? तो कप, ती म्हशी, ती युक्ती. ते युक्ती म्हणत नाही, तो युक्ती म्हणत नाही, तर ती, तू जी काय वापरली ती युक्ती वापरली. ती करंजी, ती हा जो काही शब्द आहे, ती करंजी. ती चकली, ते चकली, तो चकली नाही. ती चकली, ती करंजी, तो लाडू, तो पेढा. बघा, ती करंजी, ती चकली, तो पेढा. आता नपुंसकलिंगी, ते झाड, ते हरिण, ते वरण, ते चित्र, ते कमळ. ते शब्द आले की काय समजायचं? नपुंसकलिंगी. आणि ती शब्द आला की स्त्रीलिंगी. आणि पुरुषलिंगी मध्ये तो शब्द आला की पुरुषलिंगी. हे तिन्ही कळाले तुम्हाला? एक स्त्रीलिंगी, पुरुषलिंगी आणि नपुंसकलिंगी. तिन्ही कळाले. त्याच्यानंतर पुढचं बघूया आपण. पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द, तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न काय येतात? तर स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे, पुल्लिंगी शब्द कोणता आहे, पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा, पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
त्याच्यानंतर पुढीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द कोणता आहे? सगळे स्त्रीलिंगी देतात, एकच पुरुषलिंगी गटाच्या बाहेर निघेल, किंवा सगळे पुरुषलिंगी देतात, एक स्त्रीलिंगी देतात, तो गटाच्या बाहेर निघेल. असे प्रश्न विचारले जातात. या शब्दाचं स्त्रीलिंगी काय होईल ते पण विचारलं जाईल, बरोबर का नाही? त्याच्यानंतर बघा, पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? तर स्त्रीलिंगी शब्द आहे तो कोणता आहे बघायचं. दीर, राजा, चिमणी आणि तरुण. आता दीर आहे, दीर हे कोण आहेत? पुरुष जातीमध्ये मोडतात. ओके, मग त्यांना आपण काय म्हणतो? तो दीर. ती दीर म्हणतो का? नाही, तो दीर, तो राजा, ती चिमणी आणि तो तरुण. बघा, तो दीर, तो राजा, ती चिमणी, तो तरुण. स्त्रीलिंगी. त्याला काय म्हणतात? स्त्रीलिंगी. आता बघा, स्त्रीलिंगी मध्येच बघताना तो धीर आला, तो राजा आला, ती चिमणी आली, तो तरुण आला. आता हे स्त्रीलिंगी शब्द आहेत. ह्याच्यामध्ये जर मी कावळा शब्द वापरला तर काय म्हणतो? तो कावळा, बरोबर, तो कावळा आणि ती कोकिळा. पुढील पैकी आता बघा, आई आहे, मुलगा आहे, वडील आहे आणि मन. मन काय आहे? ते मन आहे. हा, ते मन, तो मुलगा, तो वडील आणि ती आई. आई कशी येते? ती येते. पुढील पैकी पुरुषलिंगी शब्द कोणता आहे? एकदा सांगितलं स्त्रीलिंगी ओळखा, आता कुठलं सांगितलंय? पुरुष लिंगी कोणता आहे? तर हत्ती आहे, राणी आहे, मामी आणि काकी. आता काकी, मामी आणि राणी सगळे स्त्रीलिंगी आहेत, बरोबर. म्हणजे ती काकी, ती मामी, ती राणी. ती 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 आलं, ती मामी, ती राणी, ती काकी. आणि हत्तीला ते हत्ती येतो का? नाही, तर तो हत्ती येतो. काय येतो? तो हत्ती, तो हत्ती, ती राणी, ती मामी, ती काकी. माधव, नाटक, बहीण, मन. मनाला मगाशी सांगितलं ते मन, मन माझे बावरे, ते मन माझे बावरे. ते बहीण, ती बहीण, ती बहीण. नाटक, ते नाटक. आता नाटकाला म्हणतो का ती नाटक? नाही, काय म्हणतो? नाटकासाठी आपण शब्द काय वापरतो? तर ते नाटक. नाटकासाठी शब्द काय वापरतो आपण? ते नाटक. आता माधव, तो माधव. बघा, पहिला प्रश्न तुम्हाला काय आला की स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे पुढीलपैकी ते ओळखायचे. आता पुल्लिंगी शब्द सांगितलंय, पुल्लिंगी शब्द कोणता आहे ते ओळखायचे. आता त्याच्यानंतर पुढचा शब्द येतो की नपुंसक, नपुंसक लिंगी. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे ते आपण काय वापरतो? ते. काय वापरतो? ते वापरतो. जसं की कुत्री, ती कुत्री. बैल, तो, ती बैल, ते बैल, तो बैल. ती गाय. मुलगी, ती मुलगी. आणि पिल्लू, ते पिल्लू. पिल्लू महत्वाचं आहे, ते पिल्लू. आता कोळी, झाड, खुर्ची आणि मोगरा. तो मोगरा येतो. ती मोगरा येत नाही. मोगरा शब्द लक्षात ठेवा. ते गुलाब येतं, ते गुलाब, ते फूल, ते गुलाब, तो मोगरा, ती जाईजुई. नाव बघा, कोळी, झाड, खुर्ची आणि मोगरा. झाड, ते झाड, नपुंसकलिंगी मध्ये देतो. ते झाड, ती खुर्ची, खुर्चीला ती खुर्ची, तो मोगरा. ते गुलाब, गुलाबाला ते गुलाब, तो गुलाब म्हणत नाही आपण, ते गुलाब. मोगरा, तो मोगरा. आणि खुर्ची, ती खुर्ची. आणि झाड, ते झाड. झाडाला शब्द काय आहे? ते झाड. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? ते झाड. म्हणजे बघा, लिंग जर आपण शिकतो तर लिंगाचे 3 प्रकार आहेत.
स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी. ह्याच्यामध्ये लिंगाचा जेव्हा टॉपिक बघतो त्याच्यामध्ये लिंग कशा प्रकारे मोडतात, तो, ती आणि ती. तो, ती आणि ते, हे 3 महत्वाचे आहेत. जेव्हा तुम्हाला लिंग ओळखायला येईल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये पहिल्यांदा तो शब्द वापरून बघायचा, ती आणि ते. डायरेक्ट तिथंच लिहायचं की तो म्हणजे काय येतो, ती म्हणजे काय येतं, म्हणजे आपल्याला लिंग शोधायला कसं होतं, बरं पडतं. पुढे नामावरून एकच वस्तूच, आता हे एक वचन आणि अनेक वचन घेते. नामावरून जर एका वस्तूचा बोध झाला एक वचन, नामावरून जर अनेक वस्तूचा बोध होत असेल तर अनेक वचन. बघा, एका वस्तूचा बोध झाला, एखादं नाम आहे त्याच्यावरून मला कळालं की हा पेन माझ्याकडे एकच आहे, एक पेन आहे एक वचन. माझ्याकडे असे अनेक पेन आहेत, अनेक वचन. कसं येणार, अनेक वचन. म्हणजे नामावरून एका वस्तूचा बोध झाला एक वचन, नामावरून अनेक वस्तूचा बोध होत असल्यास अनेक वचन. ओके. आणि जी काय आपली आदरणीय व्यक्ती असते, तुम्हाला सांगतानाच एका वस्तूचा बोध झाला एक वचन, अनेक वस्तूंची माहिती कळाली अनेक वचन. बोध होणे म्हणजे माहिती कळणे. मला कळालं की बाबा ह्याच्याकडे अनेक पेन आहेत, अनेक वस्तूंचा मला बोध होतो, म्हणजे अनेक गोष्टी मला कळतात, अनेक. आता बघा, एखादी व्यक्ती आपणास आदरणीय आहे, एखादी व्यक्ती आहे ती माझ्यासाठी खूप आदरणीय आहे, मग मी त्यांना काय, त्यांच्यासाठी मी अनेक वचन वापरते. बघा, एखादी व्यक्ती माझ्यासाठी खूप आदरणीय आहे तर त्यांच्यासाठी मी कुठला शब्द वापरते, तर अनेक वचन. संत ज्ञानेश्वर महाराज, बरं, संत तुकारामांनी, संत ज्ञानेश्वर महाराजांनी, संत एकनाथांनी हा जो मी शब्द वापरते तो अनेक वचनी शब्द वापरते, कारण की ती माझ्यासाठी आदरणीय व्यक्ती आहे. तर आदरणीय व्यक्तीसाठी आपण अनेक वचन वापरतो. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा की जे काही तुमच्या आदरणीय व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला कुठलं वचन वापरायचं आहे, तर अनेक वचन वापरायचं आहे. पुढे आता हे नाम आहे, एक वचन आहे, अनेक वचन आहे, आपल्याला वाचताना कळतं. पण लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण एक वचन आणि अनेक वचन जेव्हा कळतो तेव्हा एक शब्द म्हणायचा आणि अनेक शब्द म्हणायचे. जसे की रस्ता, रस्ते. एक रस्ता, अनेक रस्ते. एक झाड, अनेक झाडे. एक फूल, अनेक फुले. एक आणि अनेक हे दोन्ही शब्द वापरून आपल्याला काय म्हणायचं आहे, तर एक वचन अनेक वचन करायचं आहे. जसं की ससा, एक ससा, अनेक ससे. एक मासा, अनेक मासे. एक बगळा, अनेक बगळे. एक बगळा, अनेक बगळे. एक पाखरू, अनेक पाखरे. बघा, एक ससा एक, एक मासा एक, एक बगळा एक, एक पाखरू एक, एक पिल्लू एक, कोकरू एक, फूल एक, हाड एक, नख, नथ एक, एक सासू. ओके. म्हणजे बघा, जेव्हा आपण एक एक उच्चार करतो, जसं की एक ससा, एक मासा, तेव्हा त्याचं आपण अनेक वचन करताना कसं होतं, अनेक मासे. डायरेक्ट शब्द वापरायचा नाही, मासे, मासा बी येतोय आपल्या तोंडून, बरोबर. मग म्हणताना एक आणि अनेक हे दोन्ही शब्द वापरून काय करायचे, एक वचन आणि अनेक वचन म्हणायचे आहेत. जसं की बघा, एक ससा, अनेक ससे. एक फूल, अनेक फुले. एक नथ, अनेक नथी. एक सासू, अनेक सासवा. एक लेकरू, अनेक लेकरे. बरोबर. हे झाले आपले एक वचन आणि इकडच्या साईडचे काय झाले आपले अनेक वचन. आता एक वचन आणि अनेक वचन करताना काय करायचं हे तुम्हाला कळलं. पुढे पेपरमध्ये प्रश्न काय विचारतो की खालील पर्यायातील एक वचन कोणते आहे. कारण आता एक वचन करताना त्याच्या पुढे लक्षात ठेवायचं की एक शब्द म्हणायचा आणि अनेक शब्द म्हणायचे. एक काच, अनेक काचा. एक झाड, अनेक झाडे. एक होडी, अनेक होड्या. एक पेढा, अनेक पेढे. म्हणजे ह्या सगळ्यांच्या पुढे
अनेक शब्द लागतो, बरोबर. जसं की एक काच, अनेक, इथं पण अनेक होड्या लागतात, इथं पण अनेक पेढे लागतात. फक्त हे झाडच आहे ते एक वचन मध्ये मोडते, म्हणजे एक झाड. एक झाड, अनेक झाडे, म्हणजे एक वचन मध्ये काय आलं आपलं? झाड. एक वचन मध्ये कुठला शब्द आपला आला? झाड. पुढे सासू, नदी, नद्या आणि तारा. चला तेच चालू. एक सासू, अनेक सासवा, अनेक सासवा. मग इथं काय येणार आहे? सासू येणार आहे का सासवा येणार आहे? तर इथं सासू शब्द आलाय. सासू हा शब्द एक वचन आहे. सासू हा शब्द कसा आहे तर एक वचन आहे. नथी, एक नथ, अनेक नथी. एक नथ, अनेक नथी. इथं अनेक शब्द आलाय. नद्या, एक नदी, नदी, अनेक नद्या, हे अनेक वचन मध्ये मोडते. एक तार, अनेक तारा, अनेक शब्द. एक चांदणी, अनेक चांदण्या, न्या. तसंच हे सगळे जे काय आहे ते अनेक वचन आहे. आपल्याला सांगितलं एक वचन शोधायला, उत्तर काय आलं? सासू. एक सासू, अनेक सासवा. भाकरी, गुलाब, जबाब आणि हिशोब. चला, एक भाकरी, अनेक भाकऱ्या, एक गुलाब, अनेक गुलाब. ह्या दोन्हीचंही उत्तर तुम्ही काढायचं. कुणी काढायचंय? तुम्ही काढायचे की ह्यांचं उत्तर काय येईल, ह्याच्यातलं एक वचन कोणतं आहे आणि एक वचन कोणतं आहे हे तुम्ही शोधायचं आहे. सोपा टॉपिक आहे. त्याच्यानंतर येतात शुद्ध आणि अशुद्ध शब्द. बघा, सरस प्रश्न असतात की त्याच्यामध्ये शुद्ध शब्द कोणता आहे, अशुद्ध शब्द, खालीलपैकी अशुद्ध शब्द निवडा, खालीलपैकी शुद्ध शब्द निवडा. ह्याच्यावर आधारित तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येत असतात की शुद्ध शब्द कोणता आहे, अशुद्ध. आणि त्यासाठी शब्द संग्रह आपला जास्तीत जास्त पाहिजे, म्हणजे डेली आपण शब्द वाचले गेले पाहिजे. आता शब्द वाचताना सहज ही झाली आपली परीक्षा. हा शब्द शुद्ध आहे की अशुद्ध आहे, आणि ही झाली आपली परीक्षा. ओके, शुद्ध शब्द काय आहे? परीक्षा. हा शब्द शुद्ध आहे का? नाही, हा शब्द अशुद्ध आहे. बरोबर, म्हणजे आपल्याला अशुद्ध शब्द आणि शुद्ध शब्द आपल्याला सांगता आले पाहिजे. जर मी म्हणलं की हा शब्द लिहा, सुंदर. ऍक्च्युली लिहिताना बरेच जण हा शब्द लिहितात सुंदर, तर सुंदर शब्द हा असतो. लिहिताना कुठला शब्द लिहिला जातो? हा आहे. कुठला शुद्ध शब्द? हा. कनिष्ठ, ष्ट, ष्ठ, ठ, ठ. लिहिताना कनिष्ठ लिहिता, तर ट आहे का? नाही, कनिष्ठ आहे. आता गणित. गणित हा शब्द बरेच विद्यार्थी गणित ला न ला दुसरी वेलांटी देतात, तर हा शब्द चुकीचा आहे. त्याचा बरोबर शब्द काय आहे? ग न ला पहिली वेलांटी गणित. गणित न ला पहिली वेलांटी येते. ग नीत नाही रे, ग नीत येतो, ग नीत येतो. म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध शब्द पण बरेचसे आपल्याला माहिती पाहिजे की पहिल्यांदा शुद्ध शब्द कसा आहे, अशुद्ध शब्द कसा आहे. अंतरिक्ष आणि अंतरिक्ष. र ला दुसरी वेलांटी न येता पहिली वेलांटी येते. अनिल शब्द लिहिताना अनिल, बरेच विद्यार्थी अनिल शब्द लिहितात, ऍक्च्युली ते अनिल शब्द आहे. काय शब्द आहे? अनिल. न ला पहिली वेलांटी येते, अनिल. अधीर असा शब्द न येता अधीर. जो ईचा उच्चार आहे तो दीर्घ होतो, अधीर. इतिहास, इतिहास. इति तला दुसरी वेलांटी दिली जाते, तर ही चुकीची आहे. तर इतिहास मध्ये इ तला पहिली वेलांटी, इतिहास.
इतिहास. काय आहे? इतिहास. काय शब्द आहे? इतिहास. म्हणजे कळालं. अशुद्ध शब्द आणि शुद्ध शब्द जेव्हा आपण बघतो तर पेपरमध्ये विचारलं जातं की पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे, पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता आहे, त्याच्यावर आधारित तुम्हाला विचारलं जातं. आता बघा, वीर. वीर नाव तर वीर. बरेच विद्यार्थी वीर लिहितात. हे काय? वीर. आणि हे काय? वीर. मग कुठली वेलांटी येणार वीरला? पहिली येणार का दुसरी येणार? या पण गोष्टी आपण बारीक बारीक असतात की उच्चार कसा होतोय, तुमचा उच्चार दीर्घ होतोय का तुमचा उच्चार ह्रस्व होतोय, ह्याच्यानुसार त्याला वेलांटी दिली जाते. तुमचा उकाराचा उच्चार सुंदर येतोय का सुंदर येतोय, जो काही तुमचा उच्चार असेल त्याच्यानुसार तुम्ही शुद्ध आणि अशुद्ध शब्द सांगता. मग तुम्हाला काय विचारलं जातात की खाली शब्द अशुद्ध शब्द कोणता आहे, पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता आहे? अनिल, हत्ती, इतिहास आणि कनिष्ठ. आता हत्ती आणि हत्ती फरक आहे का नाही? इथं लिहिताना मी फक्त हत्ती शब्द लिहिलाय, पण आपल्याला शब्द काय असतोय? हत्ती हा आपला शुद्ध शब्द आहे, हा अशुद्ध शब्द आहे. शंकर. आता बघा शंकर आहे, शंकर असं आहे. काय काय जण क वर अनुस्वार देतात, तर हा क वर अनुस्वार द्यायचा नाही. ऍक्च्युली बरोबर आहे. दोन गोष्टी समजल्या तुम्हाला. पण तुम्हाला पेपरमध्ये काय विचारलं जातं, तर पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता आहे, पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे, ह्याच्यावर आधारित तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा टॉपिक काय शिकतोय आपण, तर काळ. त्यानंतर पुढचा टॉपिक काय आहे आपला, तर काळ. काळ कुठले आहेत? 3 प्रकारचे काळ आहेत. काळ म्हणजे काय? तुम्ही एखादी गोष्ट कधी घडली हे ज्याच्यावरून सांगतात ती वस्तू म्हणजे काळ. साध्या सोप्या भाषेमध्ये आज मी काय केलं हे ज्याच्यावर सांगतात तो काळ. उद्या मी काय करणार आहे हे ज्याच्यावर सांगतात तो काळ. आणि परवा मी काय केले हे ज्याच्यावर सांगतात तो म्हणजे काळ. आज, उद्या, काल, परवा, नंतर, हवा, बघू, हे सगळे जे काही शब्द आहेत ते आपण काळानुसार ठरवतो. काळाचे मुख्य किती प्रकार पडतात, तर 3 प्रकार पडतात. किती प्रकार आहेत, तर 3. एक आहे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. काळाचे किती प्रकार आहेत? 3. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. बघा काळाचे किती प्रकार मोजले जातात, तर काळाचे 3च प्रकार आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. मी आंबा खात आहे, खाण्याची क्रिया चालू आहे. मी आंबा खाल्ला, खाऊन झाला. आणि मी आंबा खाणार आहे, भविष्यकाळ. मी आंबा खात आहे, वर्तमान काळ. माझा आंबा खाऊन झाला, भूतकाळ. आणि मी आंबा खाणार आहे, भविष्यकाळ. मला आज सुट्टी आहे, मी आज झोपणार आहे. मी झोपले आहे, मी झोपले होते आणि मी झोपणार आहे. हे सगळे जे काय ते आपण काळानुसार सांगतो. आणि ह्या काळाचे मुख्य 3 वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे 3 मुख्य काय करतात, तर प्रकार पडतात. आता वर्तमान काळामध्ये क्रिया आता घडत आहे. वर्तमान काळ क्रिया आता घडत आहे. आता जी काय आता माझी शिकवण्याची क्रिया आहे, वर्तमान काळ. माझं शिकवून झालंय, घडून गेलंय, भूतकाळ. आणि मी शिकवणार आहे, भविष्यकाळ. 3 काळ. आता मी क्रिया जी चालू आहे शिकवण्याची, वर्तमान काळ. मी काल शिकवून गेले, भूतकाळ. आणि मी उद्या शिकवणार आहे, भविष्यकाळ. हे झाले काळाचे आपले मुख्य 3 प्रकार. थँक्यू.